मराठवाडा सर्व श्रमिक संघटना नांदेडच्या वतीनं वन कामगाराचे बेमुदत धरणे आंदोलन आपण कधीपासून धरले आणि हे तुमच्या या वनमजुराच्या काय काय मागण्या आहेत? आम्ही 10 तारखेपासून बसलो सर, 10 तारखेपासून बसलो. आज 24 दिवस झाले. आम्हाला कोणीही अधिकारी आम्हाला या नाही लागले. आमच्या मागण्या काय आहे? आमची थकबाकी पगार राहिली आमची 2022पासूनचा, ते 13 ते 14 महिन्याचा पगार राहिला, ते पगार बी नाही दिला. गेल्या वर्षी आम्ही असे धरणे आंदोलन केले आणि 3 महिने राहिले. 3 महिन्याच्या नंतर आमची एक बाई महिला मेली. तिचं नाव होतं कौशाबाई प्रल्हाद परचाके. 55 वर्षाची बाई होती तिनं. ते बी कामावरलीच आहे. तर त्यानं आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला 30 दिवसात तुमचा काय आहे निर्णय, तुम्हाला काम आणि तुमचा थकबाकी राहिलेला पगार आम्ही 30 दिवसात देतो म्हणून त्यानं 30 तारखेपासून देतो म्हणून त्यानं आम्हाला आव्हान दिलं. तरी आम्हाला पगार ते दिलेली नाही आणि 2 महिने काम दिलं. त्याच्यातून आम्हाला फक्त 7,000 आम्हाला दिले 5 महिलांना. तर आमचे थकबाकी पगार आहे हे मागणे आहे. कोर्टाच्या नुसार आमचं जे आहे त्या कोर्टाच्या नुसार ना आम्हाला काम द्याव आणि कार्ड द्याव आणि शासनाचा रेट द्याव, हे आमची एवढी मागणी आहे. तरी या लोकायला अनेकही चेव नाही आला. आम्ही थकबाकी पगारासाठी गेल्या वर्षी आम्ही जे गेलो रेंजर साहेबापुढे, शेरेदार साहेबापुढे, तर शेरेदार साहेब म्हणे की तुम्ही काय पगार हे शासनाचं काम न, रेंजरच्या खिशातून टाकून नर्सरी तयार केलेली आहे. तुमच्या काय बापाच्या आमचे काही जण भाविक बंध मुंबईला बसले, नागपूरला. त्यावेळेस आम्ही 19 दिवस बसलो. आज 24 दिवस झाले कोणीही अधिकारी आम्हाला यायला लागले नाही. माझे नाव, आम्ही किनवट रेंजला का महिलाच्या पोरायला धमकी दिली या लोकांना. तुझी आई वयस्कार होती, तुझ्या आईचं काय होते, तू जर आता नाही केला तुमच्यावर डबल कारवाई करतो म्हणजे. आता पोरं सोरं होते सर तुमच्या वयीचे, पोरं भिले आणि बावडी घेऊन गेले. आम्हाला बावडीसुद्धा आमच्या मंडपात आणू दिले नाही. त्यानंतर आम्ही हे पद्धत आम्हाला निकाय बी आली. आम्हाला काम द्यावं, शासनाचं जे आहे ते रेट द्यावं, आम्हाला आयडेंटिटी कार्ड द्यावं आणि कोर्टाच्या नुसार आम्हाला नाही सर. आता नवीन निघाले, आता निघाले. आम्ही नॉर्मलचंच काम केलेलं, आम्ही विजेचं काम केलेलं नाही. आता काल गेलो तर काय म्हणायला लागले साहेब, आम्ही तुम्हाला रोजगार हमीचं काम देतो, आमच्याकडे फॉरेस्ट्रीचं काम नाही. तुम्ही पंचायत समितीला जा, मागणी करा, नंतर आमच्याकडे आता आम्ही काम उपलब्ध करतो म्हणायला लागले. आम्ही आजपर्यंत बी इजेचं काम मला माहीत नाही आम्हाला की कोणती रोजगार हमी आम्हाला माहीत नाही. आम्ही फॉरेस्टरमध्ये आज 30 ते 32 वर्ष झाले. 1987पासून आम्ही काम करायला लागलो. आमच्या मागले लोक परमेट झाले, रिटायर झाले. हे आम्हाला आश्वासनावरच आम्हाला जगवायला लागले. आधी पगारीला जर गेलं तर तुम्ही कोण्या. जय हिंद, जय महाराज. शिंदे, भोकर रेंज. शासनाच्या रेटाप्रमाणे आमच्याकडे कामं नाही. तुम्ही इतके दिवस काम केल्या त्याचं तुम्हाला आम्ही हे केल्या, पैसे दिल्या, मात्र कोण्या प्रकारनं दिल्या, 6,000 प्रमाण दिल्या आणि फसवेगिरी करून शासनाच्या याला माझ्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे. मी गेल्या वर्षी उपोषणला बसलो. उपोषणला बसल्याच्या नंतर कोर्टाच्या नियमाप्रमाणेच माझ्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे.